आजोबा, तुमच्यावर ना हिरव्या रंगाचा कुर्ता खूप शोभून दिसेल. खरं तर माझ्या आईवर पण ना हिरव्या रंगाच्या साड्या खूप छान दिसतात. आम्ही जर हे सिक्रेट सकाळपासून पोटात ठेवलं नसतं तर माझ्या गोड आईला सरप्राईज कसं मिळालं असतं? हॅपी बर्थडे. अगं माझी बबडी ग. कोणाच ठाऊक का आजोबा, पण तुमचा रंग, तुमची चेहरेपट्टी अगदी माझ्या आईसारखी आहे. अरे देवा, बघा, तुमच्याशी गप्पा मारण्याच्या नादात मी तुम्हाला गोळ्याच द्यायला विसरले. मी तुमच्या गोळ्या घेऊन येते. आजोबा, गोळी घ्या. थांबा. आजोबा, ल म्हणजे ललिता काकू. मलाही खूप आवडतात ललिता काकू, आणि मी ललिता काकूंना सांगेन तुम्ही त्यांची आठवण काढलीत. बरं, तुम्ही आता आराम करा, मी आलेच. तुम्ही आराम करा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला नक्की कुठे घेऊन आलाय? तुम्ही तर म्हणाला होतात की कोणाला तरी पार्सल द्यायचंय. इथे काय, इथे कोणी दिसतही नाहीये. इथे कोणाला देणार पार्सल? त्यावेळी घरी लवकर जायचंय ना, मग जास्त डोकं लावू नका. जेवढं सांगतोय तेवढं करा. कदम, आणते. साहेब, हे काय आहे सगळं? काय करायचं आहे याचं? कुदळ आहे, कुदळ. खड्डा खोदायचा आहे. चला खणा. मी खड्डा? खड्डा कशाला खणायला लावताय तुम्ही मला? इन्स्पेक्टर साहेब, हे नक्की काय चाललंय? तुम्ही काय मला करायला लावताय? दळवी साहेब, जगावेगळं काही करायला लावत नाही हो तुम्हाला. खड्डा खोदायचा आहे फक्त. आज आमचा एक कॉन्स्टेबल रजेवर आहे, त्याच्या बोली तुम्हाला घेऊन आलोय. त्याला जे काम करायचं होतं ते तुम्ही करा. चला चला चला, कामाला लागा. घरी जायचंय ना तुम्हाला? साहेब, कोणी आलं तर? अरे कोण येतं इकडे, आणि त्यात आपण वर्दीत आहोत. कोण विचारतंय आपल्याला? दादा, आता मी जे सांगते ना ते नीट लक्ष देऊ नये. प्रकाशने पैसे दिले म्हणून आरती बहिणीच्या आईचा जीव वाचला.
मला माहितीये, मला हेही माहितीये की तुला त्याला मुद्दाम फसवायचं नाहीये, त्याचं नाव सांगायचं नाहीये. पण तुला हे कळतंय का? तू त्याचं नाव सांगितलं नाहीस तरी तू स्वतः त्यात फसतोयस. कळतंय का? दादा, आरती वहिनीची काय चूक आहे यार? तिच्या आईचा जीव वाचला यात तिने आनंद तरी कसा मानायचा? तुला माहितीये खुनाच्या आरोपाखाली तुला इथे किती वर्ष राहावं लागेल ते कळतंय तुला? मी केस लढून काही होणार नाहीये. तुला मला साथ द्यावी लागेल. तू नको सांगूस की प्रकाशने हे केलं. तू सही केलीस, अंगठा दिलास, ते बळजबरी दिलास. नको सांगूस. पण जेव्हा मी सांगेन की तू गाडी चालवत नव्हतास तेव्हा हो म्हणशील? दादा, जेव्हा मी म्हणेन की तू लग्नाच्या हॉलवर होतास तेव्हा तरी हो म्हणशील? अरे अख्ख्या जगाला फसवायला तयार नाहीयेस तू, पण मग बहिणीला कशाला छळतोयस तू इतका? वेंकी दादा, तुला या खऱ्या गोष्टी सांगाव्या लागतील. वेंकी दादा, वेंकी दादा, वेंकी दादा, प्रकाशला काही होणार नाही. जबाबदारी माझी आहे. त्याला कोणी धरलं, तो माणूस कोण होता, शोधायची जबाबदारी सुद्धा माझी आहे. पण तू हे समजून घे की तो खरा गुन्हेगार आहे ना, तोच प्रकाशला पैसे देणार आहे. म्हणजे या केसच्या शेवटी ना तू ना तो प्रकाश, तर जो खरा गुन्हेगार आहे ना तो जेलमध्ये गेला पाहिजे. आणि आपण तोच प्रयत्न करणार आहोत दादा. हा, तो माणूस कोण आहे आणि तो कुठे आहे हे शोधायचं आहे आपल्याला. तो जो कोण माणूस आहे, जिथे कुठे आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पुढे का? अजून करा, थोडा नाही पुरणार. आणि थोडा रुंद करा, रुंद. अजून? हो. देवा, हे काय चाललंय? मला काहीच कळत नाहीये. गाडी चालवताना फोनवर बोलत होतो म्हणून पोलिसांनी मला पकडलं. मान्य आहे, मी नियम मोडलाय. मी म्हटलं त्यांना माझी चूक झाली आहे, मी दंड भरायला तयार आहे. दंड घ्या आणि सोडा मला. दंड घेऊन सुटण्याऐवजी विनाकारण थांबवून ठेवलं मला यांनी. कुठला विषय कुठे नेला?